मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगेंनी आता थेट राजकीय भूमिका घेण्याचा इशारा दिलाय। सरकार मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिलं नाही तर पाडापाडी करावीच लागेल असा दमच जरांगेंनी भरलाय आणि त्यामुळे जरांगेंना नडणार पण मग कुणाला पाडणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पाडापाडी करणार आहे। आमच्यावर जर अन्याय झाला, आम्हाला जर आरक्षण दिलं गेलं नाही, आमच्या मागण्या जर पूर्ण अंमलबजावणी त्याची झाली नाही मंजूर करून, मराठा आरक्षणावरून सुरू झालेला संघर्ष आता राजकीय पाडापाडीपर्यंत आल्याचा हा पुरावा। मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे प्रचंड आग्रही आहे। आता तर सरकारनं त्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यानं जरांगेंनी थेटपणे सत्ताधारी नेते आणि त्यातही फडणवीसांविरोधात रणशिंग फुंकल्याचं दिसतंय। त्यामुळे आता सत्ताधारी भाजपनंही जरांगेंना थेट उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। त्याचबरोबर जरांगेंनी थेट निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करत पाडापाडीच्या राजकारणाचं सुतोवाच केलाय। 29 ऑगस्टला मराठा समाज सगळा एकत्र येणार राज्यातला, आम्ही तिथं ठरवणार 288 लढायचे का 288 पाडायचे, या भूमिकेवरती आम्ही समाज येणार। शेवटी मराठ्यांशिवाय कोणालाही सत्ता हस्तगत करता येणार नाही। म्हणजे तुमच्याशिवाय कुणाला सत्ता हस्तगत करता येणार नाही, म्हणजे मराठ्यांच्या मतांशिवाय पाडापाडी करणार आहे। आमच्यावर जर अन्याय झाला, आम्हाला जर आरक्षण दिलं गेलं नाही, आमच्या मागण्या जर पूर्ण अंमलबजावणी त्याची झाली नाही मंजूर करून, तर आमच्या पुढे पर्याय काय? जरांगेंच्या या भूमिकेला सत्ताधाऱ्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी जरांगे कुणाची तरी तळी उचलतायत का असा सवाल उपस्थित केलाय, तर शिंदेंच्या सेनेनंही मारणाऱ्यापेक्षा जगवणारा मोठा असतो असं म्हणत जरांगेंना सबुरीचा सल्ला दिलाय। राजकारण सगळ्यांसाठी मोकळं आहे, पण दाखवायचं मराठा समाजासाठी करतोय। मराठा समाजाचे प्रश्न, मराठा समाजाच्या भावनांवर त्या ठिकाणी लोकप्रियता मिळवायची आणि नंतर लोकप्रियता मिळाल्यावर मराठा समाजाच्या प्रश्नांना टच करायचा नाही, केवळ राजकीय भूमिका मांडायच्या, कोणाची तरी तळी उचलायची आणि त्या ठिकाणी कोणाला पाडणार त्याचं नियोजन करायचं आणि पूर्णतः कोणाची तरी बाजू घेऊन कोणाचा तरी त्या ठिकाणी जो काही राजकीय दुस्वास करायचं चाललंय ते करू नये, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे ना। बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तिवान मला कोण दिसत नाही। जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं। आपण जे म्हणताय ना, त्यांच्या ताकदीमागे कोणतरी ताकद लावतोय, त्याचं कारणच वेगळं आहे। मारने से बचाने वाला बडा होता है असं म्हणतात। वाचवणारा देव असतो, मारणारा मानव असतो, पण मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा। आणि त्यांच्या लोकप्रियतेचा वापर हे दुसरी लोक करतायत आणि त्यांना बळी देण्याचे एका अर्थाने प्रयत्न करतायत की त्यांना त्यांच्या तोंडून बोलवायचं आणि मग त्यांना वाईट ठरवायचं। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र जरांगेंच्या भूमिकेला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं। अजून निवडणुका फार लांब आहेत, 3-3.5 महिने 4 महिने अजून लांब आहेत। अजून काय काय होतं, कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून आहे। त्याच्यामुळं भूमिका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली असेल, त्यांची भूमिका त्यांना ती लाख शुभेच्छा आहे माझ्या। जरांगे मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत असतानाच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी जरांगेंना इशारा दिला। त्यानंतर जरांगेंनीही शेलारांवर पलटवार केला। त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध भाजप असं संघर्ष रंगला। जरांगे पाटील जे बोलतायत ते जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलतायत तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करतायत त्यावेळेला जरांगे पाटीलांना माझं स्पष्ट सांगणं आहे की आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील। हे असे शेलार साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे काय मत आहे आमचं। आम्ही कोणाला बोलतो, चूक झाल्यावर बोलतो, मग ते सत्ताधारी असो ना काही विरोधक असो, आम्ही गिनत नाहीत। आणि तुम्ही ह्या भानगडीत नका पडू म्हणा, तुम्ही जे आता कोणचं प्रत्युत्तर देणार आहे ना, या भानगडीत पडू नका। मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं, मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेलं नाहीत मराठ्यांनी, हे लक्षात ठेवायचं। मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागलात असं करू नका। मी जर एकदा बिघडलो ना तर
इतका बोलल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढता यायचं आणि मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड बाहेर. एकंदरीतच मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरून आधीच महाराष्ट्रातील वातावरण तापलंय. त्यातच आता जरांगेंनी राजकीय पाडापाडीचा इशारा दिल्यानं महाराष्ट्रातील राजकारण आणखी ढवळून निघालंय. त्यामुळे जरांगेंच्या या आव्हानाचे विधानसभा निवडणुकीत काय पडसाद उमटतात, जरांगेंच्या आवाहनाला मतदार कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.